गुजरात स्थित कंपनीकडे सोपवला जातो। एकंदरीतच आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राला लुबाडल्याचं राजकारण सुरू आहे। सगळी महाराष्ट्रातली कामं सगळ्या कंपन्या या गुजरातकडे वळवण्यात येत आहे, परंतु आम्ही शिवसेना ही असताना हे होऊ देणार नाही, असा देखील इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे। दूध संकलन आणि वितरणातील अडचणींमुळे महानंदाचा कारभार गुजरात स्थित संस्था राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे द्यावा असा ठराव राज्य सरकारकडे आलेला आहे। महानंदा डेअरी एकेकाळी राज्याचं वैभव होती, परंतु ही डेअरी आता एनडीडीबीच्या ताब्यात जाणार असल्यानं विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात महानंदा, गोकुळ, वारणा, चितळे असे अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दूध उत्पादन, दूध डेअरी यांचं मोठं जाळं आहे। यासाठी राज्यात अमूलच पाहिजे असं नाही, कर्नाटकात अशाच प्रकारचा नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केलाय। त्या एका नंदिनी ब्रँडवर त्यांनी निवडणूक लढवली। महानंद सुद्धा गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे। महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते। या पाठीमागे नेमकं आहे कोण, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज, दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत। महानंदा असेल, वारणा असेल, गोकुळ असेल, अगदी आमचे चितळे असतील, अशा अनेक आहेत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचं फार मोठं जाळं आहे। त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही। कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक तेव्हा लढवली गेली। मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय, वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे। महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते आहे। यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार, हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? हे का महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? जे आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात, ओरबडताना पाहतात, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री। या महाराष्ट्रासाठी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला? या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी, ज्यांचा रोजगार टिकून आहे, अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे, आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे दूध उगाळवाने पाहत आहेत। महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे, तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही हे मी सांगतोय।